वर्ष का झाले आमच्या जीवनामध्ये, का एवढा वेळ लागला, का एवढा वेळ लागला की ह्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये झाल्या नाही? कारण की तुमचे स्वप्न तेवढे मोठे आहेत. तुम्ही असू शकतो तुमच्या घरामधील असे व्यक्ती आहात की असं तुमच्या पर्सनल वाटत असेल की तो करतोय, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की मी करते. पण असं कुणीच कोणाचं काही करत नाही, कारण आपण काहीच करत नाहीये. कारण सगळे ते काय म्हणतात ना, स्विच त्यांच्याकडे आहे, तुमच्या सोलकडे आहे, तुमच्या आत्म्याकडे आहे. त्यामुळं तुम्हाला नाही कळणार की नेमकं असं कसं झालं. मग अचानक काही गोष्टी होतात आपल्या जीवनामध्ये, मग आपण होता रे, हे तर मी कधी अपेक्षिलंही नव्हतं की असं होईल, आणि हे असं कसं काय झालं. नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर रिडिंगला सुरुवात करण्याच्या अगोदर तुमच्या आजूबाजूला जी कुठली नेगेटिव्ह एनर्जी आहे ती दूर निघून जावी, यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते. ऑल नेगेटिव्हिटी सेंड इट बॅक टू सेंडर. रिमूव्ह ऑल नेगेटिव्हिटी बॅकफायर. तर पाहूया आज तुमच्यासाठी काय ऊर्जा आहेत. तर लेट्स सी आज आपल्याला काय कार्ड्स आपले सांगत आहेत. मी कार्ड शफल करते, तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. लाईट गेली वाटतं. ओम नमः शिवाय. ओके, फर्स्ट कार्ड इज सन. सनचं कार्ड आहे फर्स्ट कार्ड. सिक्स ऑफ कप्स. सेवन ऑफ पेंटिकल. And let's see. Okay. Five of sword. Okay, nine of sword. The high priestess. Queen of wands and two of swords. And bottom ची energy. King of pentacles. So ही energy main आहे. कारण की असू शकतं सध्या तुम्ही ज्या चिंतेमध्ये आहात त्या चिंतेमधून तुम्हाला डिवाइन बाहेर काढत आहे, कारण की ऊर्जा तशा आहे. द सनचं कार्ड आपल्याला इंडिकेट करतंय जेथे कुठे अंधार आहे, जेथे कुठे भीती आहे, जेथे कुठे अशांतता आहे, जेथे कुठे स्वप्नांचा चुराडा झालेला आहे, जेथे कुठे असं वाटत आहे कुणाला आता सगळं संपलंय आणि आता काहीच चांगलं होणार नाही, कधीच सकाळ होणार नाही, कधीच पहाट होणार नाही, कधीच तो सूर्य मला दिसणार नाही, कधीच ते सूर्याची किरण माझ्यावरती पडणार नाही, कधीच ती पॉझिटिव्हिटी माझ्या जीवनात येणार नाही. तर हा मेसेज त्यांच्यासाठी आहे. तर तुम्हाला कळालं असेल की खूप पॉझिटिव्ह ऊर्जा आहे. जर आत्तापर्यंत जे झालं नाहीये तुमच्या जीवनामध्ये, आत्तापर्यंत ज्या गोष्टींसाठी तुम्ही संघर्ष केलेला आहे, आत्तापर्यंत तुम्ही वाट पाहत आहात की माहिती नाही त्या गोष्टी कधी होतील, की होणारच नाही, आणि का नाही होते, इतके वर्ष का झाले आमच्या जीवनामध्ये, का एवढा वेळ लागला, का एवढा वेळ लागला की ह्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये झाल्या नाही? कारण की तुमचे स्वप्न तेवढे मोठे आहेत. तुम्ही असू शकतो तुमच्या घरामधील असे व्यक्ती आहात की ड्रीम, यांचे स्वप्न खूप जास्त हाय आहे, मोठे आहे, आणि जितके आपले स्वप्न मोठे असतात तेवढेच पूर्ण व्हायला वेळही तेवढा लागतो. कारण की तुमच्या ऊर्जा असू शकतात खूप नेगेटिव्ह होत्या, पास्टमध्ये असू शकता असे काही थॉट्स तुमच्या डोक्यामध्ये होते की त्यामध्ये तुम्ही स्वतःलाच नुकसान पोहोचवण्याच्या विचारामध्ये होतात, सुसायडल थॉट्स होते. त्याचबरोबर नेगेटिव्ह फिमेल एनर्जीचा प्रभाव होता, तुमच्यावरती आर्थिक संकट होते, काही आरोपही तुमच्या बाबतीमध्ये लावण्यात आलेले आहेत, तुमची बदनामी करण्यात आलेली आहे, तुमच्यावरती सगळ्या बाजूने हमला करण्यात आलेला आहे एक प्रकारे. अँड त्यामुळे तुम्हाला कधी बाहेरच पडता नाही आलं त्याच्यातून, की तुम्हाला वाटलं की संपलं आता सगळं, हे काही आता याच्यातून बाहेर पडता येणारच नाही आणि
याच्या पुढे काही मार्ग नाही. तर आहे त्या चक्रामध्ये घुटमळत राहिलात तुम्ही. पॉझिटिव्ह सुद्धा विचार करण्याचा तुमच्या डोक्यात कधी विचार आला नाही, परंतु आता डिव्हाइन तुम्हाला ह्या रीडिंग थ्रू गाईड करत आहे. ऑगस्ट महिना सुरू झालाय, परंतु जी एनर्जी यायला सुरुवात झालेली आहे, 88 पोर्टलची सुद्धा एनर्जी जी पॉझिटिव्हली तुमच्या जीवनामध्ये यायला सुरुवात झालेली आहे, तर ती आजपासून सुरू झालेली आहे. 4 नंबर काय इंडिकेट करतोय? राहूचा नंबर येतो. राहूचा नंबर. राहू आपल्याला काय सांगतो की जी द्विधा आहे मनस्थिती, जे भ्रम आहे, जे शंका कुशंका आहे, त्याच्यामधून तुम्हाला मुक्ती मिळायला सुरुवात होणार आहे. जो भ्रम आहे, जे दिसतंय ते भ्रम आहे, सगळं सत्य काही नाहीये. हे जग पण एक माया आहे. कालच मी माझ्या मुलासोबत तो गेम खेळत होता आणि मी बघितलं, म्हटलं काय तू काय खेळत असतो, मला दाखव तरी, मला पण येईल कधीतरी खेळता असं. तर ते कुठला गेम होता, फ्री फायर म्हणून. तर त्याच्यामध्ये जे गेम खेळणारे असतात ना, ते लोक, ते आपणच असतो आणि चालवणारा पण आपणच असतो. आपल्याच हातात असतं की कसं चालवायचं ते. आणि तो बाकीचे जे शत्रू असतील त्यांना तो मारायचा तो. तर ते कॅरेक्टर असतं त्याच्यामध्ये. ते कॅरेक्टर ते खेळत असतं, परंतु चालवणारा तोच व्यक्ती आहे, ज्यांनी स्वतःलाच कॅरेक्टर म्हणून त्या गेममध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे. म्हणजे बघा, हा गेम कुणी तयार केला? डिवाइनने हा गेम तयार केला. त्या गेममध्ये आपल्याला पाठवलं आत्म्याच्या स्वरूपात. आपल्या आत्म्याने आपल्यातलं कॅरेक्टर त्याच्यात टाकलं आणि ते कॅरेक्टर खेळतंय. त्या कॅरेक्टरला वाटतंय आपण खेळतोय, पण ऍक्च्युली चालवणारा तो त्यांचा आत्मा आहे, जो बाहेर खेळतोय, गेम खेळतोय. तर हे एक असं आहे की कुठून कधी काय होईल हे आपण नाही सांगू शकत. आपण थोडीच करतोय सगळं. तुम्हाला असं वाटत असेल किंवा सगळ्यांना असं वाटतं की मी असं केलं म्हणजे असं होईल, मी तसं केलं म्हणजे तसं होईल. तर ते आपल्या हातातच नाही आहे, तर कसं होणार? ओके. तर आपला जो गेम जो चालवतोय तो आपणच आहे, परंतु तो चालवणारा जो आत्मा आहे तो त्या गेमच्या बाहेर आहे. हे जे सगळं चाललंय तुमच्या जीवनामध्ये, ते सगळं माइंडमध्ये चाललेलं आहे. ते अस्तित्वात नाहीये, कारण की ते चालवणारा कुणीतरी वेगळा आहे. तर हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत तुम्हाला ह्या गोष्टी कळणार नाही. आणि हे कळण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये अभ्यास करावा लागेल, त्याच्यामध्ये तुम्हाला उतरावं लागेल, त्याच्यामध्ये ध्यान धारणेमध्ये घुसावं लागेल. त्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टींची जाणीव होईल, तुम्हाला ते कळेल. अँड मी खरंच ते गेम पाहून मला पण थोडंसं वाटलं की खरंच असंच सृष्टीची अशीच रचना डिवाइनने केली असेल. ती जे गेम आहे तो तयार करून दिला असेल आणि असे आत्मे पाठवले खाली. त्या आत्म्यांना सांगितलं खेळा तुम्ही. त्या आत्म्यांनी मग त्यांच्यातलं एक माइंड एक बाहेर काढलं आणि ते खेळायला सुरुवात झाली. असं असतं. तर हे गेम आहे. त्यामुळे तुम्ही जे सध्या विचार करत आहात तो कुठेही अस्तित्वात नाहीये. आणि जे तुमच्याकडे येणार आहे ते खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. आणि हे समजण्याची दृष्टी जे ध्यानधारणेमध्ये असतात, मेडिटेशनमध्ये असतात, ज्यांना ह्याच्यामध्ये महारत हासिल झाली, त्या लोकांना हे समजतं की आता काय होणार आहे. तर आता हे जे काही पोर्टलची सुरुवात झालेली आहे, त्याचबरोबर हा जो ऑगस्ट महिना तो आतापासून सुरू झालाय खऱ्या अर्थाने. आणि इथून पुढच्या काळामध्ये तुमच्या जीवनामध्ये खूप पॉझिटिव्ह चेंजेस, सकारात्मक बदल आपल्याला येताना दिसून येत आहे. कारण की बहुतेक लोक जे आहे कन्फ्युजनमधून बाहेर पडणार आहेत. काही कन्फ्युजन होतं, सतत डिसबॅलन्स सिच्युएशन असायची, सतत तुमचं माइंड कालपर्यंत असू शकतं, काल परवापर्यंत तुम्ही रडत असाल, भीती वाटत असेल तुम्हाला कशाच तरी, तुमच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतील खूप काही. तर येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की आता क्लॅरिटी मिळत आहे तुम्हाला, काही ना काहीतरी तुम्हाला याच्यातून मार्ग मिळणार आहे. जे आतापर्यंत झालं नाही ते आता होणार आहे. जे तुमचं आहे ते तुमच्याकडे येणार आहे. ज्याच्यासाठी तुम्ही वाट पाहिली, ज्याच्यासाठी सगळं काही केलं, ज्याच्यासाठी खस्ता खाल्ल्या, ज्याच्यासाठी खूप चिंता व्यक्त करत होतात, रडत होतात, क्राईम सिच्युएशन होती, तर ते तुमच्याकडे येत आहे. तर तुमच्याकडे काय येत आहे? लव येत आहे तुमचं. मे बी तुम्ही त्यांच्यापासून दूर असाल, नो कॉन्टॅक्ट असेल, बरेच वर्ष झाले असतील, तुमचं आणि त्यांचं काही बोलणं नसेल, किंवा हे मॅरेजच्याही संदर्भात आहे. जे तुमचं आहे ते तुमच्याकडं येतच शेवटी. त्याच्यामुळे तुम्हाला त्याची चिंता करायची गरज नाही. ते करणारा करता करविता तिथं बसलेला आहे आणि तो सगळं करतोय. जरी त्या पुढच्या व्यक्तीला असं वाटत असेल की मी खूप चांगलं मला स्वतःला वाचवत आहे, किंवा मी खूप माझ्या ह्याच्यामध्ये बिझी आहे, किंवा असं काही मे बी असू शकतं. तुमच्यापासून दूर राहून ती व्यक्ती तुम्हाला प्रिटेंड करत असेल की आय एम व्हेरी हॅपी हिअर, पण तो करणारा जो आत्मा आहे किंवा जी डिवाइन एनर्जी आहे ते सगळं खेळ करतात आणि आपल्याला असं वाटतं की आपण करतो. तसं तुमच्या पर्सनला वाटत असेल की तो करतोय, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की मी करते. पण असं कोणीच कोणाचं काही करत नाही, कारण आपण काहीच करत नाहीये. कारण सगळे ते काय म्हणतात ना, स्विच त्यांच्याकडे आहे, तुमच्या सोलकडे आहे, तुमच्या आत्म्याकडे आहे.
त्यामुळं तुम्हाला नाही कळणार की नेमकं असं कसं झालं. मग अचानक काही गोष्टी होतात आपल्या जीवनामध्ये, मग आपण होतो अरे हे तर मी कधी अपेक्षिलंही नव्हतं की असं होईल आणि हे असं कसं काय झालं. तर मग ह्या अशा गोष्टी असतात. तर त्यामुळे चिंता करू नका. सध्याचे जे काही तुमचं डिप्रेशन आहे, माइंडमध्ये जे फॉगीनेस आहे, जो मेंटल डिस्टर्बन्स आहे, तर तो थोडासा आता दूर होत आहे. सो क्लायमेट डिसिडिंग तुमच्या लव्ह रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये पॉझिटिव्ह न्यूज तुम्हाला येणार आहे. ज्यांची तुम्ही वाट पाहत आहात ती व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. त्यांच्याशी तुमचा थोडंफार बोलणं होत असेल, मे बी कधी कधी बोलणं होत असेल, कधी कधी होत नसेल, किंवा बरेच दिवस झाले तुमचं त्यांचं काहीच बोलणं नाही, तरी सुद्धा ती व्यक्ती तुमच्याकडे येण्याचे 100% चान्सेस येथे आहेत. कारण की ऑगस्ट महिना तुमचा आहे, ऑगस्ट महिना माझा आहे असं म्हणा. ऑगस्ट महिना माझा आहे कारण की मी काम केलंय माझ्यावरती, मी याच्यासाठी हक्कदार आहे. जसं की ते लोकमान्य टिळकांनी सांगितलं होतं की स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तसं तुम्ही बोला हे माझं जन्मसिद्ध हक्क आहे. सो लव तुमच्याकडे येत आहे, प्रेम तुमचं जे आहे ते तुमच्याकडे येत आहे. भले दूर असेल, भले ते बोलत नसतील, किंवा काही असेल डिस्टर्बन्स असेल, काही मिसअंडरस्टँडिंग असेल, काही भीती असेल, काही जे काही असेल, परंतु हा ऑगस्ट महिना तुमचा आहे. तुमचं त्याचं काहीतरी बोलणं होईल. मे बी ते काही तुम्हाला ऑफर करतील, मे बी प्रपोज करतील. सो काहींच्या बाबतीमध्ये असंही असू शकतो की अजून त्यांचा बबल फेज म्हणतात ते, लवमध्ये असतो ते अजून सुरू झालेलं नाही आहे. तर दिस इज द बिगिनिंग, न्यू बिगिनिंग इन लव्ह रिलेशनशिप. तर हे तुमच्याकडे येत आहे. त्याचबरोबर लोन आहे खूप, बाबा कर्ज आहे आमच्यावरती, खूप चिंता आहे आमच्यावरती, जबाबदारी आहे खूप जास्त, ओझं आहे खूप जास्त, आणि आम्हाला याच्यातून, ह्या ओझ्यातून कसं बाहेर पडायचं हे कळत नाही. आध्यात्मिक जर्नीमध्ये आहात तुम्ही, आणि तुम्ही सध्या असू शकता तुम्ही ट्विन फ्लेम जर्नीमध्येही आहात. तर हे बघा, प्रत्येक गोष्ट तुम्ही जेव्हा तुमच्या ऊर्जांना त्याच्यातून बाहेर काढणार नाही. आपली ही एक बॉडी आहे, याच्यावरती एक हे स्थूल शरीर आहे. ओके, हे शरीर तर आहे पण हे स्थूल शरीर आहे. मग त्याच्यामध्ये सूक्ष्म शरीर, ऊर्जा शरीर, मग ते अशा अनेक बॉडी असतात आपल्या. ओके, 5 कोश असतात. तर प्रत्येक कोशामध्ये जे काही साचलेलं तुमचं आहे, ब्लॉकेजेस आहे, नेगेटिव्हिटी आहे, ती जोपर्यंत तुमची दूर होणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे कळणारच नाही नेमकं हे सगळं काय चालू आहे. सो काही अजून मनोमय कोशामध्येच अडकलेले असतात. नंतर मग विज्ञानमय कोश, मग ते आनंदमय कोश, भरपूर काय काय असतं. तर येथे दिसून येत आहे, मे बी असू शकतो तुम्ही खूप जास्त विचार करत आहात की पुढील गोष्टींच्या चिंता आहे तुमच्या डोक्यामध्ये, किंवा मागीलही जे काही घडून गेलं त्याचा तुम्ही विचार करत आहात की तुम्हाला कळत नाही नेमकं आता ह्याच्यातून कसं बाहेर पडायचं. डोंगर तर खूप मोठा करून ठेवलेला दिसतोय तुम्ही. कुणी नव्हतं आलं ना त्यावेळेस, तुम्हीच केलं ना हे सगळं कर्म, तुम्हीच केलेत ना, तुमच्या आत्म्याने ते करून घेतले ना तुमच्याकडून. कारण की तुम्हाला काही लेसन्स द्यायचे होते, काही धडे तुम्हाला याच्यातून मिळणार होते, आणि ते तुमच्या आत्म्याला शिकणं गरजेचं होतं. म्हणून आत्मा तुमचा त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन गेला आणि तुमच्याकडून ते कर्म झाले. त्याच्यामध्ये तुम्ही काही केलेलं नाही. तर येथे दिसून येत आहे, मे बी खूप जास्त तुमच्याकडे आर्थिक अडचणी आहेत, संकट आहेत सध्या. काहींना पैशाच्या अडचणी आहेत, आर्थिक बाबी कमकुवत आहेत, घरामध्ये काही डिस्टर्बन्स आहेत, घरामध्ये कोणीतरी व्यक्ती आहे खूप जास्त त्रास देत आहे त्यांना, अशाही ऊर्जा आहेत काहींच्या. काही असू शकतं मेल जे आहेत घरातील ते खूप जास्त डॉमिनेटिंग आहेत काहींच्या फॅमिलीमध्ये. आम्हाला एक दोन जणींचे असे कॉल आले की आम्हाला खूप त्रास आहे, आम्हाला खूप त्रास आहे. मग तुम्हाला ठीक आहे, तुम्हाला त्रास आहे, मला सिंपती आहे तुमच्याबद्दल, पण तुम्ही योग्य ते प्रॉपर गायडन्स घेत नाही, आणि मग फोनवरती मी कसं सांगणार. ठीक आहे, तर येथे दिसून येत आहे आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या तुमच्या दूर होतील. तुमच्या जीवनामध्ये हे जे ग्रीन कलर आहे म्हणजे समृद्धता, रंग हिरवा आपण समृद्धतेशी जोडतो. तर तुमच्या जीवनामध्ये समृद्धता येईल, पैसा येईल, तुमच्या ऊर्जांमध्ये काम करा. तुम्ही स्वतःवरती काम नाही केलं तर तुमच्या जीवनामध्ये चांगल्या ऊर्जा येणार नाही. तर येथे डिवाइन तुम्हाला गाईड काय करत आहे की तुमच्या ऊर्जांवरती काम करा. तुम्ही स्पिरिच्युअल जर्नीमध्ये आहात, तर जोपर्यंत तुम्ही डिवाइनशी कनेक्टेड होणार नाही तोपर्यंत डिवाइन तुम्हाला कसं सपोर्ट करणार. तुम्ही त्यांना आवाजच देत नाही तर तुम्हाला डिवाइन कसं सपोर्ट करणार. तुम्ही फक्त रडत बसत असाल की माझ्या बाबतीमध्ये असं होतंय, माझ्यावरती लोन आहे, माझे फॅमिलीमध्ये इश्यू आहे, माझ्या घरामध्ये खूप चिंतायुक्त वातावरण आहे, आणि तुम्ही डिवाइनला आवाज देत नसाल तर डिवाइन तुमच्या सपोर्टला कसं काय येणार.
आणि देतही असाल आवाज तरी सुद्धा तुमचे कर्म जोपर्यंत पूर्ण होत नाही, तुम्ही जे मागील ज्या गोष्टी आहेत पास्ट लाईफचे सुद्धा असतात काहींचे कर्म, तर ते जोपर्यंत दूर होत नाही, त्या एनर्जी त्या ऊर्जांमधून तुम्ही जोपर्यंत बाहेर पडणार नाही तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये अशी संकट येत राहते. तर डिवाइन तुम्हाला काय गाईड करत आहे की तुम्ही जर आता समजलं आहे तुम्हाला की तुम्हाला आता अवेकनिंग सुरू आहे तुमची स्पिरिच्युअल, म्हणजे तुम्ही अजून स्पिरिच्युअलिटीमध्ये तुम्ही आत्ताशी अवेकनिंग मध्ये आहात, तर कुंडलिनी जागरण आणि वगैरे वगैरे मोक्ष वगैरे, तर हे तर लांबच्याच गोष्टी आहेत. तर तुम्ही आता सध्या ज्या ऊर्जेमध्ये आहात, तुमचे जे स्पिरिच्युअल अवेकनिंग झाले म्हणजे भक्तीमध्ये तुम्ही जात आहात. आता जे लोक म्हणतात आम्ही स्वामींचे भक्त आहोत, आम्ही त्यांचे नामजप करतोय, आम्ही करतोय काहीतरी करतोय, तर ठीक आहे, तर तुम्ही आताशी स्पिरिच्युअल अवेकनिंग कडे आहात, म्हणजे जागृती झालेली आहे आताशी. मग तुम्ही त्याच्यानंतर तुमच्या अनेक जे ऊर्जा आहेत, ऊर्जा शरीर आहेत तुमचे, त्याच्यावरती काम करा आणि पुढे मग तुमचं मोक्ष म्हणतो मुक्ती तिकडं वाटचाल आहे. तुम्ही कोणत्या मार्गाने जा, तुम्ही कुठेही जा, तुम्हाला जायचंय त्याच वाटेने, कारण आपल्या आत्म्याला तेच हवं आहे की त्याला तिथून मुक्ती पाहिजे असते कशी पण, त्याला ह्याच्यामध्ये अडकायचं नसतं ह्या गेममध्ये. तर येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे, जर तुम्हाला आता अवेकनिंग झाली आहे, तुमची जागृती झालेली आहे, तर तुम्हाला त्यावरती पुढे पुढे जात जात सरळ सरळ ते कार्यामध्ये सोडायचं नाही. बघा काही लोक काय करतात, 4-5 दिवस करतात आणि मग सोडून देतात, आठवडाभर करतात सोडून देतात, महिनाभर करतात सोडून. हे कंटिन्यू करायचंय तुम्हाला, कारण तुमच्या कर्माचा बॅगेज तेवढा आहे, कर्माचा बॅगेज आहे तुमच्यावरती, मागील अनेक जन्मांचा असू शकतो. तुमच्या कुंडलिनी जी ऊर्जा आहे तुमच्या आतमधले जे 7 चक्र आहे त्याच्यामध्ये बॅगेज असतात खूप कर्मांचे, ऊर्जा शरीरामध्ये खूप ऊर्जा ज्या आहेत त्या नेगेटिव्हली साचलेल्या असतात. तर त्या दूर निघून जाण्यासाठी त्यावरती तुम्हाला फोकस करून काम करावं लागेल. तर सध्या जर तुमची स्पिरिच्युअल अवेकनिंग झालेली आहे तर तुम्ही हळूहळू त्यामध्ये पुढे जा, सोडू नका तो मार्ग, नका सोडू, कारण डिवाइनने तुम्हाला तो मार्ग दाखवलाच नसता. मग ते डिवाइन तसं करून घेतं तुमच्याकडून की तुम्ही त्याच मार्गाला जाता. मग सो येथे दिसून येत आहे की काहींना असं वाटत असेल की मी आता एवढे दिवस केले पण मला काहीच परिणाम दिसून येत नाहीये. तर हा महिना जो आहे तुमच्यातील निगेटिव्हिटी दूर घालवणार आहे, तुमच्यातल्या ऊर्जांना बॅलन्सिंग सिच्युएशन मध्ये घेऊन येणार आहे, कारण की तुम्ही हाय प्रिस्टेस आहात, तुम्ही डिवाइनचे लाडके आहात, तुम्ही त्यांचे बच्चे आहात, तुमच्यामध्ये ती क्षमता आहे. तुम्ही काम केलेलं आहे पास्ट लाईफमध्ये, तुम्ही मागच्या जन्मामध्ये काम केलेलं आहे, म्हणून तर तुम्हाला तिथून पुढे पाठवलंय ना डिवाइनने. जितकं आपण काम करतो मागच्या जन्मामध्ये त्याच्या पुढची स्टेप आपल्याला दिली जाते. तर येथे दिसून येते तुम्ही ज्ञानामध्ये पुढे होता, तुम्ही ज्ञान मार्गामध्ये पुढे होता, साधनेमध्ये पुढे होता, तुम्ही भरपूर काही कार्य स्वतःवरती केलेलं आहे, ऊर्जांवरती कार्य केलेलं आहे. पण आता सध्या डिसबॅलन्सिंग का आहे, कारण की दूषित झालं ना वातावरण, इतर लोकांच्या ऊर्जेमुळं किंवा तुमच्या काही ब्लॉकेजेसमुळं वातावरण काय झालं, दूषित झालं, तुमच्या ऊर्जा शरीरावरती काय झाला, इफेक्ट पडला. तर तो दूर करण्यासाठी तुम्हाला ही जी काही साधना आहे ती तुम्हाला कुठलाही संकोच न घेता पुढे करत जायची आहे. तर जसं जसं आता इनर वर्क तुम्ही करणार तसं तसं तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये वेगळे चांगले पॉझिटिव्ह बदल दिसून येतील. आणि ज्यांनी ज्यांनी कार्य केले त्यांना तर आता चांगले बदल दिसून येत आहेत बरेच लोकांना. तर तुम्हालाही यामध्येच पुढे जायचं आहे, कुठल्याही मार्गाने जा, ज्ञान मार्गाने जा, तुम्ही प्रेम मार्गाने जा, भक्ती मार्गाने जा, तुम्ही कुंडलिनी मार्गाने, कोणत्या मार्गाने जा, परंतु तुम्हाला जायचंय ते तिकडच. सगळ्यांचं एक काय म्हणतात ना, सगळ्या नद्या मिळून कुठे जातात, त्या समुद्राला जाऊन मिळतात, तशा प्रकारचा हा तुमचा प्रवास आहे. आणि ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला नक्की याची चांगली जागृती कळेल. ज्यांची जागृती झाली आहे ते पुढच्या स्टेपमध्ये जातील, ज्यांची भक्ती मार्गामध्ये आहेत ते पुढे कुंडलिनी जागरणाकडे जाण्याच्या विचारामध्ये येथे दिसून येत आहेत. आणि पॉझिटिव्ह साईन आहे. तुम्हाला बटरफ्लाय दिसत असतील, ब्लॅक कलरच्या, पिवळ्या रंगाच्या 2-2 बटरफ्लाय एकत्रित उडणाऱ्या, ते असतात बघा, ते काय म्हणतात त्याला, ड्रॅगन फ्लाय, म्हणजे ते घोडे असतात, असे काय म्हणतात मला नाही माहिती त्याला, असे असतात ते. तर ते दिसत असतील तुम्हाला खूप जास्त, पिल्ल दिसत असतील छोटी छोटी पक्ष्यांची कशाची, तुम्हाला मंत्र ऐकू येत असतील, कुठं उठल्या उठल्या तुम्हाला अशी घंटी ऐकायला येत असेल तुमच्या कानामध्ये सतत, कुणीतरी तुमच्या घरामध्ये येत असेल, तुमच्याशी काही ना काहीतरी संवाद साधत असेल. तर बघा हे सगळे पॉझिटिव्ह साईन आहेत. आणि हे पॉझिटिव्ह साईन तुम्हाला कशासाठी, तुमची जी काही पॉझिटिव्हिटी आहे ती तुम्हाला डिवाइनकडेच घेऊन जात आहे. आणि एकदा तुमच्यातलं सेल्फ तुम्हाला कळाला, तुमची जागृती झाली की तुम्हाला बाकीची चिंता मग सतावणार नाही, तुमची चिंता तुम्हाला सतावणार नाही. बघा काही ना काही ना वेगवेगळं खावंसं वाटतं. का वाटतं, कारण की त्यांच्या ऊर्जा ज्या आहेत त्या वरती गेलेल्या असतात. जे मूलाधारपासून जी ऊर्जा वरती फ्लो व्हायला सुरुवात करते सहस्रारपर्यंत जाते. मग तेथे मग काहीच नाही करावं वाटत, एक आनंदमय स्थिती असते त्या ठिकाणी. खूप पॉझिटिव्ह वाटतं, खूप
म्हणजे ह्या जगात काय चाललंय ह्याच्याशी काही घेणं देणंच राहत नाही. फक्त एक आपण आपल्या आपल्या विश्वामध्येच खुश असतो. म्हणजे ती एक अवस्था आहे, परमानंद म्हणतात त्याला, परमानंदाची अवस्था. तर हे जे चाललंय हे 3D मध्ये चाललंय. तुम्हाला कुठे जायचंय? तुमच्या शिवांना भेटायला जायचंय सहस्रारवरती. ओके, तशा तुमच्या ऊर्जा इथे जाणार आहे तुमच्या जीवनामध्ये. ज्याची ज्याची तुम्ही वाट पाहिलेली आहे ते सुख तुमच्याकडे येत आहे. तर स्पिरिच्युअल जर्नीमध्ये आहात, आध्यात्मिक जर्नीमध्ये आहात, तर कार्य करा, पुढे जा. ऑगस्ट महिना तुमच्यासाठीच आहे. ज्यांना ज्यांना इनर वर्क हवा आहे, प्लॅन हवा आहे, त्यांनी नक्की मला कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपवरती. ज्यांना ह्या ट्विन फ्लेम जर्नी, आध्यात्मिक जर्नी, कोणती पण जर्नी असो तुमची, त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला काही गायडन्स हवा असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपवरती. कॉल नका करू, कारण की मी शाळेत असते त्यामुळे मला कॉल घेता येतच नाही. सो ह्या गोष्टी आहेत. तर नक्की समृद्धता येईल तुमच्याकडे. विश फुलफिलमेंट, इच्छा पूर्ण होण्याचा हा मंथ आहे. ओके, ज्या काही भावना आहेत तुमच्या, असू शकतं तुम्ही सगळं कमावलंय जीवनामध्ये, सगळं कमावलंय, परंतु काहीतरी राहिलंय असं वाटतं तुम्हाला. माझं काहीतरी करायचं राहिलंय माझ्या जीवनामध्ये. माझ्या जीवनामध्ये पैसा आहे, नातेसंबंध आहे, पण एक खुशी नाही, मला आनंद नाही, मला मनातून चांगलं नाही वाटत, मला सतत दुसऱ्यावरती डिपेंड आहोत असं वाटत राहतं, एकटं एकटं वाटतं, फिलिंग नॉट गुड. तर सतत मी विचारात असते, दुःखी असते. का असते मला ते पण माहिती, मला काहीच करावंसं वाटत नाही. तर हे विचार असतील तुमचे तर नक्कीच तुमचं काहीतरी करायचं राहिलेलं आहे. तर ते जे काही करायचं तुमचं राहिलंय ना ते तुम्हाला कळेल ह्या ऑगस्टमध्येच, आणि तुमची इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे. सो क्लायमेट डिस रीडिंग, स्थैर्य येत आहे. ज्यांचे आर्थिक प्रॉब्लेम आहेत, अडचणी आहेत, तर त्यांच्या जीवनामध्ये स्थैर्य येईल, त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक स्टॅबिलिटी येईल. असू शकतं एका वर्षापासून खूप अडचणी आहेत किंवा 7-1 वर्षापासून खूप अडचणी आहेत पैशांच्या, तर त्यामध्ये तुम्हाला आता रिलीफ मिळणार आहे. जे की लोन होतं ते सुद्धा कमी होईल तुमचं. काहीतरी कुठून तरी तुम्हाला धन मिळेल, पैसा येईल तुमच्याकडे भरभरून, कुठून तरी येईल आणि तुम्ही मुक्त व्हाल त्यामधून. डिवाइन सपोर्ट करत आहे तुम्हाला. काहींचे पर्सन जे आहेत जे बिलकुलच त्यांना बोलत नाहीत किंवा नो कम्युनिकेशन ठेवलेलं आहे, खूप जास्त बाउंड्रीज स्ट्रिक्ट आहेत त्यांच्या, खूप ते तुम्हाला अजिबात, त्यांच्या मनात भावना भरपूर आहेत. त्यांच्या मनात असं नाही की तुमच्याबद्दल भावना नाही, खूप आहे, परंतु एक भीती आहे, एक प्रोटेक्टिव्ह शील्ड त्यांनी केलेला आहे तयार. त्यांना वाटतं की कदाचित हे काय म्हणाल, तो काय म्हणाल, समाज काय म्हणाल, अमुक काय म्हणाल. हे बघा, जे ट्रू लव्ह असतं ना ते असा विचार करत नाहीत, ते ह्या विचारामध्ये पडत नाहीत कधीच, जे ट्रू लव्ह असतं त्यांचं. नाहीतर मग एवढे मोठे राजा महाराजे काय गरज होती त्यांना प्रेमासाठी सगळं सोडून देण्याची. ठीक आहे, तर हे सगळं जे आहे ना, हे ट्रू लव्ह ज्यांचं असतं ना त्यांच्या जीवनामध्ये खूप वादळ येतात, संकट येतात, परंतु शेवटी जिंकतं काय? प्रेमच जिंकतं. शेवटी जिंकतं काय? सत्यच जिंकतं. तर नेहमी तुमच्या जीवनामध्ये जर कोणी अशी व्यक्ती असेल, तुम्हाला त्याच्या मनामध्ये फिलिंग असतील तुमच्याविषयी खूप जास्त, तुमच्याही मनात असतील, परंतु तुम्हाला वाटत असेल की माहिती नाही ह्याच्यामध्ये काय होईल, तर शेवटी तेच जिंकणार आहे जे तुमच्या मनामध्ये आहे. तर बाउंड्रीज किती असू द्या, बाउंड्री मनाला असतात, आत्म्याला नसतात बाउंड्री. तर कोणी कोणी म्हणतं की आय नो द बाउंड्रीज ऑफ दिस कनेक्शन, सो म्हणतात तेव्हा त्यांना काही कळत नसतं तेव्हा ते बोलतात, पण नंतर नंतर जसं ते पुढे होतात, असेंड होतात, तेव्हा त्यांना कळतं अरे आत्म्याला तर कुठली बाउंड्रीच नसते, तो बाउंड्रीलेस आहे. म्हणजे ते म्हणतात ना, आत्म्याला कोणी तुकडे करू शकत नाही, आत्म्याला कोणी जाळू शकत नाही, आत्मा कधी संपू शकत नाही. तर आत्मा ही एक एनर्जी आहे. ओके, सो ह्या आहेत गोष्टी. त्याबरोबर हे बघा, आता दोन्ही आले इथे, क्वीन ऑफ कप्स आले आणि किंग ऑफ कप्स आले. म्हणजे दोघांच्याही मनात आहे, पण दोघंही बोलणार नाही, दोघंही नाही काही ऍक्शन घेणार. तर अशी परिस्थिती आहे. तर इथे आपल्याला दिसून येत आहे पुढील 6 मंथ और 6 आठवडे, म्हणजे 6 आठवडे किंवा 6 मंथ, 6 आठवडे किंवा 6 महिने खूप तर खूप झाले ह्या रिलेशनशिपला. कारण की 2026 जे आहे ते फेमिनाईन ऊर्जा आणि मस्कुलाईन ऊर्जा ह्यांच्यातील जे काही ब्लॉकेजेस आहेत ते सगळे दूर करणार आहे. हे जे वर्ष आहे ते युनियनचं वर्ष आहे, रियुनियनचं वर्ष आहे. तर येथे सक्सेस तुमच्याकडे येईल. 6 मंथ जास्तीत जास्त 2026 एंडिंग. ओके, कारण की तुमच्यामध्ये ती डिवाइन स्ट्रेंथ प्रदान करत आहे. तुमच्यामध्ये इन्फायनाईट क्षमता आहेत, खूप साऱ्या क्षमता आहेत तुमच्यामध्ये. त्याची सुरुवात आता ह्या 88च्या पोर्टल पासून होत आहे. सो लुक ॲट दिस साईन. काहींना दिसत असतील 88 नंबर कुठेही बी, आणि हे पण दिसत असतील इन्फायनाईटचे साईन. ओके, तर हे सगळे तुमच्यासाठी आहे. मागच्या ज्या गोष्टी आहेत त्या निघून जाणार आहे. युअर मॅनिफेस्टेशन, तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. 100% इच्छा पूर्ण होणार आहे. अगेन आपल्याला इथे दिसून येते, अगेन इथे पण हे 8 आहे, इथे पण 8 आहे. तर हे साईन आहे तुमच्यासाठी. डेथचं कार्ड आपल्याला हे सांगत आहे की तुमच्या ऊर्जांना जे आहे ते पुनर्जीवन
म्हणजे पुनर्जन्म होतो ना जसं एखाद्याचा, तसं इथे होताना दिसून येत आहे. सो ह्या ऊर्जा होत्या तुमच्या. आय होप तुम्हाला ही रिडिंग रेझोनेट झाली असेल. ज्यांना ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, कारण की हा ऑगस्ट महिन्याचा हा जो काही काळ आता सुरू झालेला आहे तो तुमच्या जीवनामध्ये खूप सारा अबंडन्स, समृद्धता आणि पॉझिटिव्हिटी घेऊन येत आहे. तर जे काही तुमचे शंका कुशंका असतील ते तुम्ही मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करू शकता पर्सनल रिडिंग काउन्सिलिंगसाठी. सो थँक्यू सो मच. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा. सो थँक्यू, धन्यवाद.